नमस्कार. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे विद्युत रसायनशास्त्र ऐकायला थोडं जड वाटतं हो ना, पण आज आपण यातल्या काही अगदी मूलभूत गोष्टी, काही महत्वाचे फरक एकदम सोपे करून समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. आपण सगळ्यांनीच हा विचार केला असेल नाही का, की आपल्या फोनची बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज होते, पण टीव्हीच्या रिमोटमधले सेल एकदा संपले की फेकून द्यावे लागतात. असं का होतं? हा प्रश्न आपल्याला थेट या विषयातल्या काही महत्वाच्या संकल्पनांपर्यंत घेऊन जातो. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी एका मूलभूत गोष्टीकडे बघावं लागेल. ती म्हणजे कोणत्याही पदार्थातून वीज वाहून नेण्याचे दोन मुख्य मार्ग कोणते आहेत. बरं, तर इथेच येतो तो मूळ फरक. बघा, धातूंमध्ये काय होतं की वीज वाहून नेण्याचं काम करतात फ्री इलेक्ट्रॉन्स, आणि महत्वाचं म्हणजे यामुळे त्या धातूमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, तो जसाच्या तसा राहतो. पण याउलट जेव्हा आपण एखाद्या द्रावणाबद्दल बोलतो तेव्हा तिथे वीज वाहून नेतात आयन्स, आणि या आयन्सच्या हालचालीमुळे त्या द्रावणामध्ये रासायनिक विघटन होतं, म्हणजे केमिकल चेंज होतो. ओके, आता आपल्याला हे दोन मार्ग समजले आहेत. मग आता आपण अशा उपकरणांबद्दल बोलूया जे याच तत्वांचा वापर करतात. यांना म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल सेल्स किंवा विद्युत रासायनिक घट. आता हे जे दोन प्रकारचे सेल्स आहेत ना, गॅल्व्हॅनिक आणि इलेक्ट्रोलायटिक, ते एकमेकांच्या अगदी उलट काम करतात. म्हणजे बघा, गॅल्व्हॅनिक सेल काय करतो, तो एका केमिकल रिॲक्शनमधून वीज तयार करतो, आणि इलेक्ट्रोलायटिक सेल तो बरोबर याच्या उलट, तो विजेचा वापर करून एखादी केमिकल रिॲक्शन घडवून आणतो. म्हणजेच सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फरक आहे ऊर्जेच्या रूपांतरणाचा. सोप्या भाषेत सांगायचं तर गॅल्व्हॅनिक सेल वीज तयार करतो, तो एक प्रकारे ऊर्जेचा स्रोत आहे, आणि इलेक्ट्रोलायटिक सेल वीज वापरतो. याच एका फरकावरून त्या सेलचा उद्देश काय आहे हे ठरतं. आणि हो, ही एक गोष्ट आहे जिथे खूप जणांचा गोंधळ होतो, ॲनोड आणि कॅथोडची चिन्ह. नीट बघा, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ॲनोड निगेटिव्ह असतो, पण इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये तोच ॲनोड पॉझिटिव्ह असतो. आता हे गोंधळात टाकणारं वाटू शकतं, पण खरं तर यामागे एक सोपं लॉजिक आहे. दोन्ही सेल्समध्ये इलेक्ट्रॉन कोणत्या दिशेने वाहतात हे समजून घेतलं की हा चिन्हांमधला फरक अगदी बरोबर वाटायला लागतो. चला तर मग, आता हे सगळं ज्ञान घेऊन आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया, आपल्या रिमोट कंट्रोलची आणि स्मार्टफोनच्या बॅटरीची गोष्ट. तर ह्या बॅटरीजमधला फरक फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे, त्यांच्यात होणारी रासायनिक अभिक्रिया परत उलट्या दिशेने होऊ शकते की नाही. जे प्रायमरी सेल्स असतात, म्हणजे आपल्या रिमोटचे सेल, ते नॉन रिचार्जेबल असतात, कारण त्यांची रिॲक्शन फक्त एकाच दिशेने जाते. एकदा झाली की झाली, संपला विषय. ते फक्त आणि फक्त गॅल्व्हॅनिक सेल म्हणून काम करतात. पण जे सेकंडरी सेल्स असतात, म्हणजे आपल्या फोनची बॅटरी, ते रिचार्जेबल असतात. का? कारण त्यांच्यातली रिॲक्शन आपण वीज वापरून उलटी फिरवू शकतो, म्हणून ते पुन्हा पुन्हा चार्ज करता येतात. आणि इथेच आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. बघा किती सोपं आहे. रिचार्जेबल बॅटरी कामच यासाठी करतात कारण त्या दोन्ही प्रकारच्या सेल्सप्रमाणे वागू शकतात. म्हणजे कसं? तर जेव्हा आपण फोन वापरत असतो तेव्हा ती बॅटरी एका गॅल्व्हॅनिक सेलसारखी वागते आणि वीज तयार करते. याला म्हणतात डिस्चार्जिंग. आणि जेव्हा आपण तीच बॅटरी चार्जरला लावतो तेव्हा ती एका इलेक्ट्रोलिटिक सेलसारखी वागते. ती बाहेरून वीज घेऊन आतली रासायनिक अभिक्रिया उलटी फिरवते. याला आपण म्हणतो चार्जिंग. कमाल आहे ना? ठीक आहे, बॅटरीचं तर आपल्याला कळालं, पण आता एक शेवटचा पण महत्वाचा मुद्दा. ही जी द्रावणं असतात ती किती चांगल्या प्रकारे वीज वाहून नेतात हे मोजायचं कसं? आता एक विचार करा, जर आपण एखादं द्रावण घेतलं आणि त्यात पाणी टाकून ते आणखी पातळ केलं, म्हणजे डायल्यूट केलं, तर काय होईल? स्वाभाविक आहे, त्या द्रावणाच्या एका विशिष्ट भागात, म्हणजेच समजा एका क्युबिक सेंटीमीटरमध्ये आयन्सची संख्या कमी होईल, आणि म्हणूनच त्याची एकूण वीज वाहून नेण्याची क्षमता, ज्याला आपण कंडक्टिव्हिटी के म्हणतो, ती कमी होते. पण इथे गंमत आहे. जरी एकूण कंडक्टिव्हिटी कमी झाली तरी मोलर कंडक्टिव्हिटी नावाची एक गोष्ट मात्र वाढते. आता हे थोडं विचित्र वाटेल की एकूण क्षमता कमी होतीये पण मोलर क्षमता वाढतीये. असं का होतं? कारण जेव्हा आपण द्रावण पातळ करतो तेव्हा प्रत्येक आयनला फिरायला, हालचाल करायला जास्त मोकळी जागा मिळते. त्यांच्यातला अडथळा कमी होतो आणि यामुळे प्रत्येक मोलची वीज वाहून नेण्याची क्षमता वाढते. तर आज आपण हे 4 महत्वाचे फरक पाहिले जे एकमेकांशी जोडलेले आहेत. पहिला, वीज वाहक कोण?
इलेक्ट्रॉन्स के आयन्स. दुसरा, रिॲक्शन स्वतःहून होते की तिला बाहेरून ऊर्जा द्यावी लागते. तिसरा, यावर आधारित बॅटरी एकदाच वापरता येते की पुन्हा पुन्हा. आणि चौथा, द्रावण पातळ केल्यावर कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो, जो की अगदी उलट आहे. हे 4 मुद्दे समजले की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पाया पक्का झालाच म्हणून समजा. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा विचार. आज जगभरात रिन्युएबल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जेबद्दल बोललं जातंय. अशा वेळी ही ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी जास्त चांगल्या, जास्त कार्यक्षम बॅटरीज बनवणं खूप गरजेचं आहे. मग विचार करा, त्यासाठी आज आपण समजून घेतलेल्या या मूलभूत संकल्पना किती महत्त्वाच्या ठरतील.